गेल्या 35 वर्षांपासून कारदवाडी सेतकी निम्मे गाव उजेडात आणि निम्मे गाव अंधारात ठेवणारी मानसिकता असणाऱ्या विद्यमान आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवण्यासाठी येथील सुज्ञ मतदारांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केलं. वाळवा तालुक्यातील कारदवाडी येथे महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या आणि नव्याने सुरू होणाऱ्या 3,75,30,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा सुरेखाताई जगताप, उपसरपंच रुपाली सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी निशिकांत भोसले पाटील म्हणाले, गेल्या 55 वर्षांपासून एकाच घरात सत्ता आहे, परंतु या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. पाणंद रस्त्यासह अन्य प्रश्न प्रलंबित आहेत. कारदवाडी परिसरातील शेतकरी प्रगतशील आहे. ते एकरी 100 टनावर उत्पन्न घेतात. ही अभिमानाची बाब आहे, परंतु येथील लोकप्रतिनिधीने या शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी ठोस उपाययोजना जाणीवपूर्वक केलेल्या नाहीत. तसेच मतदारसंघातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पावलेही उचललेली नाहीत. ही या मतदारसंघातील जनतेची आणि युवकांची शोकांतिका आहे. कारदवाडी गावामध्ये गेल्या 10 महिन्यात 3,75,30,00,000 रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आला आहे. यातून प्रलंबित सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत. जनशक्ती पॅनलचे प्रमुख विकास हाके यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. संदीप सावंत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं. यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुका अध्यक्ष प्रवीण माने, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष मधुकर हुबाळे, तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे, पोपट हाके, संभाजी हाके, शामराव दाजी कामिरे, विजय हाके, ग्रामपंचायत सदस्य अर्चना सरदेशमुख, इंदुमती खामगळ, सुजाता खोत, मधुमती कांबळे, अरुणा हजारे, ग्रामसेविका ज्योती शामराव मोहोटकर, भाजप कार्यकारी सदस्य अनिल भाऊ सरदेशमुख, सचिन सावंत, दिगंबर ठाणेकर, रुबाब मुलानी, महादेव हाके, नितीन रसाळ, संदीप कोकरे, आप्पा सणद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.